ही बघा आपली थाली आलेली आहे अशी म्हणून काटेवाडीत स्पेशल. पोट भरून खाऊया. काही झोप आली काही झोपायचा. जेवल्यानंतर गाडी चालवायला आणि झोप काढायला जाम मजा येते. सर्कल मारून हा बरोबर डायरेक्टली मुंबईला आज सापुताऱ्याला. बघा कशी ट्रॉली नाचवते बघा. आता कष्ट करूया कष्ट. जाम एक्सप्रेस हायवेचा आपण आनंद घेतला. मुंबईमध्ये यायचं असेल तर कष्ट तर झालाच पाहिजे आणि व्हॅल्यू ह्या कष्टा शब्दाला भरपूर आहे. मुंबई थोडीशी पियालो, एकच बाईट फक्त पियालोय. मन शांत झाला भावानो लस्सी पिऊन. म्हणजे आपण आता फक्त फ्रेश होणार घरी आणि लगेच पटकन निघणार. 11 दिवस झाले मी बाहेर होतो. मंडळींनो, फरीदाबाद हे गोव्याच्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. भावानो, राजस्थानची बॉर्डर क्रॉस केली आणि आपण आता जस्ट आता आपण गोवा गुजरातमध्ये आहे. चला मग दुसऱ्या भागाला पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा भावानो, खूप मजा येते आणि मला सुद्धा व्हिडिओ करायला खूप मजा येते. चला आता बघा आपण प्रॉपर हिम्मतनगरला पोहोचलोय. हा हे सगळा हिम्मतनगरचं ही सिटी आहे आणि आता आपल्याला बरोबर पुढे जाऊन एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे सर्कलच्या इथनं, जो अहमदाबाद बायपासच्या इथनं जाईल तो रस्ता. हे बघा समोर गेला नरोडा, राईट साईडला गांधीनगर आणि हा रिंग रोड लागेल बरोबर लेफ्ट साईडला. आपल्याला रिंग रोडने आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीमध्ये मटेरियल किती आहे? फक्त 100 किलो. इथे जे लोडिंगवाले होते ना माणसं, त्यांनी असं ढकलून दिला फक्त. हा बघा हा रिंग रोड आहे. इथून हा लेफ्ट टर्न घेऊया आणि मग गाडी या ठिकाणी पार्किंग गेली आहे आणि बरोबर पुढेच साधारण 1.5 किलोमीटरवरती हायवे आहे. हे म्हणजे एक्सप्रेस हायवे आहे, अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस हायवे. त्याच्यानंतर तो मोठा एक्सप्रेस हायवे लागेल. तर पुढे काही आपल्याला जेवायला काय भेटणार नाही. भेटेल आपल्याला फूड मॉल, पण तिथे जेवण जो प्रॉपर आहे तो भेटणार नाही. फक्त नॉर्मल जे स्नॅक्स वगैरे असतो ते भेटेल. गाडी इथे लावले पार्किंगला. हे बघा इथे एक दिसतो काहीतरी गुजरातीमध्ये काहीतरी नाव आहे. तर बघू तिकडे काय खायला वगैरे काय भेटते. जेवण भेटलं तर जेवण घेऊया, काहीतरी मग काहीतरी खाऊन तरी पुढे जाऊया. आतमध्ये तर आलो इथे जेवे पण पोट भरून जेवे. कंबर ना लई दुखते अशी पण. काटेवाडी स्पेशल थाली सांगितली आहे. 140 रुपये काटेवाडी स्पेशल थाली आहे. ही बघा आपली थाली आलेली आहे अशी म्हणून काटेवाडीत स्पेशल. मला वाटतं ही बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे, शेवभाजी, कांदा, त्यानंतर रोट्या आलेल्या आहेत, थोडासा राईस आणि ह्या आलेला आहे थोडासा छास. आता कुठून सुरुवात करायची? इथून करूया का इथून करूया? करूया जेवायला. कुठून ना कुठून तरी करायचीच आहे जेवायला सुरुवात. आणि ही आहे काटेवाडी थाली. पहिले शेवभाजी खाऊया. रोटी लई गरम आहे, जेवायला घ्या. शेवभाजीचा प्रश्नच नाही, 1 नंबर आहे. पोट भरून खाऊया. काही झोप आली काही झोपायचा. जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जेवण छान होतं यार, मस्त होता. बिल झाला 180. लहान लहान पोरं होती सर्व करायला. 20 रुपये त्यांना देऊन टाकले विचारणं. आपण तरी एवढं कुठे कमवतो जास्त. आपण सुद्धा एका ठिकाणी जर कामाला गेलो तर आपण पण 2 पैशाची एक वाढ बघतो की कोणा कोणतरी आपल्याला 2 पैसे देईल. हेच बघा ना, आता मी ट्रिप मारतोय फरीदाबाद ते गोव्याची. उद्या समजा मी तिथे पोचलो लवकर, मला त्यांनी म्हणजे माझी सुद्धा अपेक्षा असणार की बाबा 1000 रुपये मला त्यांनी जर एक्स्ट्रा दिले तर मला किती बरं वाटेल. तसंच हॉटेलला गेलो ना तर म्हणजे तुम्ही सुद्धा कधी गेलात ना, बडे 100 रुपये बिल होऊन दे, पण आपल्याहून जर लहान मुलगा असेल कोण चौकांना, त्याला 10-1 रुपये द्या. आपण 10 रुपयांनी दिले नाही का आपण काय आपल्या खिशातले काय पैसे जास्त काय वजा कमी नाही होणार आहे. हां, त्याचे आशीर्वाद आपल्याला भेटतील. चला थोडं आता 5 मिनटं जर शतपावलं करूया, कारण कंटिन्यू गाडी चालवतो ना. निघालो. हे बघा इथे लिहिलं आहे वडोदरा लेफ्ट साईडला आणि हा जाईल डायरेक्टली बायपासने पुढे जाईल सानंदच्या इथे मला असं वाटते बहुतेक. आणि आपण हा डायरेक्टली वडोदरामध्ये एक्सप्रेस हायवेला आपण एंट्री करतो आहे. हा लेफ्ट मारला की डायरेक्टली आपण एंट्री करू एक्सप्रेस हायवेला, अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस हायवेला. भावांनो, जेवल्यानंतर गाडी चालवायला आणि झोप काढायला जाम मजा येते. जेवलो की नांगी पलटी घोडे फरार. हा
माहित नाही, पण आता आपण आता वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवेला आता चढू. आपण या नॉर्मल एक्सप्रेस हायवेला तर आहेच असं, पण झोप यायला लागली आहे. नशीब अजून एक रोटी होती. ऍक्च्युली मैद्याची रोटी मला नाही जमत. मला फक्त भात असेल ना, आणि कोकणी माणसाला भात शिवाय काहीच जमत नाही. भात पहिला लागतो आम्हाला, शपथ सांगतो. भात नसेल तर आमचा एक टाइम जेवण आम्ही जेवत नाही. भात असेल तर आम्ही 2 टाइमच्या बदली 3 टाइम जेवतो. चला आता इथनं आपण बरोबर मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेला जॉईंट होऊया. हा बघा, या टोलने आपण सुरुवात करतोय. हाय बरं वडोदराचा टोल. आणि आता आपण एंट्री केली आहे वडोदराच्या एक्सप्रेस हायवेवरती. बरोबर 200 किलोमीटरचा प्रवास हायवेचा. फक्त आपला प्रवास नाही भाऊ, आपला प्रवास जाम मोठा आहे. अजून मला तर वाटतं इथनं 1200 किलोमीटर अजून आपल्याला गाडी चालवायची कंटिन्यू. काय बोलता बाबू? टोलवरती आलो. टोलला रिचार्ज नाही केलाय. टोलचा रिचार्ज नाही केलाय. झाला ना आता इथे झोपी. चला आता आपला बाला व्हायचा. जाम झोप येते ऍक्च्युली. चला इथे गाडी लावूया. सेफ्टी पण आहे, सगळ्यात बेस्ट असेल इथे गाडी लावून झोपणं. चला भेटा सकाळी, म्हणजे सकाळ झालीच अशी. पण चला 2-3दा झोपूया जरा आणि उठूया. शिव सकाळ, गुड मॉर्निंग. वाजले माहिती किती? अलार्म लावलेला बघा, बरोबर 7-7:30चा. आता वाजलेत 9, 8 वाजून 56 मिनिटं. 7 वाजता उठून जाऊया. एवढी झोप लागली की प्रश्नच नाही भाऊ. झोपच पूर्ण कंप्लीट करून टाकली. चला आता फ्रेश तर झालो मस्त की. तिथे NHAI च्या या वॉशरूममध्ये गेलो. वॉशरूमसुद्धा साफसुथरं आहे एकदम. निघूया आपल्या प्रवासाला. थांबे ना कुठे, डायरेक्ट मुंबई टू गोवा. चला. जाते वेळी बघा किती ट्रॅफिक लागली आहे. हे बघा, हा जायला रस्ता लेपला, हा सापुतारा नाशिकला. हे बघा, आणि आपण सर्कल मारून हा बरोबर डायरेक्टली मुंबईला, हा सापुताऱ्याला. जस्ट आता गाडी काढली. झोप पूर्ण होणं खूप गरजेचं असते प्रवासामध्ये. मग ती 5 तासाची होऊन दे, तर 10 तासाची होऊन दे, बरोबर ना. तो बघा समोर दिसतो तुम्हाला, 8 वाजेला हायवे, नॅशनल हायवे 48. चला इथं लेप मारूया. या ट्रॉलीवाल्याच्या किती मस्ती बघा, किती आहे अंगाचे बघा. या ट्रॉलीवाल्याच्या ट्रॉली बघा कशी नाचवतोय. बघा तुम्हाला मदिरम दाखवतोय. बघा बघा कशी ट्रॉली नाचवते बघा. दुसरा एखादा व्यक्ती घाबरेल बाजूने जायला, मधून ते चालवलंच नाही एकदम व्यवस्थित सरळ. काय बोलणार त्याला? चुकून सुद्धा नियंत्रण सुटला काय होईल भावानो? हा अशा गोष्टी एकदा एक्सप्रेस हायवेला असा करणार तर कसा होणार? रात्रीचा तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगतो. वडोदरा मुंबई एक्सप्रेस हायवेवरती प्रवास करत होतो असं पण. आणि ना प्रवास करता करताना तुम्हाला माहिती आहे आपण जेवणच निघालेलो अहमदाबादवरनं. आणि जेवल्यानंतर ना मला असं म्हणजे अशी झपकी तर येते डोळ्यावरती, म्हणजे झोप तर येते. पण तरी पण मी विचार केला की नाही, जरा आपण हा जो मोठा प्रवास आहे, मोठा एक्सप्रेस हायवे आहे, तो आपण कवर करूया म्हणजे रात्रभरामध्ये, जेणेकरून आपण एंडला जाऊन म्हणजे आराम करूया. पण भाऊ घेतला निर्णय घेतल्याच्या नंतर मग म्हटलं आता जावं तर लागणार. पण एवढी रिक्स घेतली ना मी माझ्या जीवनात की आता तर आपल्याला पोचायचं आहे भावानो. अक्षरशः ना जसा मी वडोदरा सोडला, मोठ्या एक्सप्रेस हायवेला लागलो, त्यानंतर बरोबर भरूचच्या पुढे माझी गाडी ना मधल्या लेनवरनं लेफ्टला जायची आणि लेफ्टच्या लेनवरनं राईटला जायची. अक्षरशः मी डोळे मिटलेले पूर्ण. म्हणजे एका 2 साईडला मी गाडी थांबवलीसुद्धा, पण नंतर इच्छा झाली की नको अजून थोडा पुढे जाऊया. 2 ठिकाणी थांबवलेली. पण नंतरला शेवटला असा किस्सा घडला की गाडी माझी 1 नंबरच्या लाईनला होती. तिथे तुम्हाला माहिती असेल 4 लेन आहेत. आणि 1 नंबरवरनं ती गाडी डायरेक्टली 3 नंबरच्या लेनला गेली. मला माहीतच नाही, झोपेत एकदम कुंभकरण. मग मी विचार केला की नाही बाबा आता गाडी पाणी वगैरे मारायचं डोळ्यावरती. कारण मी
त्या दिवशी संपूर्ण दिवस टोटली अर्ली मॉर्निंग सकाळी 5 वाजेपर्यंत आपण फरीदाबादवर निघालेलो बरोबर संध्याकाळी 9 वाजता ते दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंगपर्यंत. म्हणून खायची गोष्ट नाही आपण. म्हणून ड्रायव्हिंग क्षेत्र एवढा रिस्की आहे ना, एवढं सोपं सुद्धा नाही. असं आपण गुजरात बॉर्डरपासून ते आपल्या महाराष्ट्र बाउंड्रीपर्यंत असं म्हणजे रस्त्याची रुंदीकरण मस्त भरपूर मोठी केलेली आहे आणि रस्तासुद्धा खरंच छान केलेला आहे. पण एवढंच आहे की काँक्रीटचा रस्ता ह्याला तडे तर 100% जाणारच आहेत. कारण दिल्ली मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेला अनो विचार नाही करणार. विचार एवढे खड्डे पडलेत, मग ह्याला का नाही पडू शकत हां. आणि त्याचं काम रात्रभर चालू आहे, रात्रभर. फक्त रात्रीचं काम चालू आहे. मग जेणेकरून कोण गेला ते उडवून किंवा त्याच्यामध्ये कोण घुसला काय घ्यायला मिळाला बिला तरी त्यांचा काही संबंध नसतो. लक्षात ठेवा, त्या काँक्रीटचा रस्ता आपल्यासाठी डेंजर आहे. लक्षात ठेवा, डेंजर, घातक आहे, घातक. महाराष्ट्र चेकपोस्ट. चला जाऊया डायरेक्टली काट्यावर ना, बघूया काय इश्यू होता आपला. कारण आपण जातेवेळी सुद्धा आपण काट्यावर टाकलेली गाडी आणि आता येतेवेळी सुद्धा हा आहे आपला चेकपोस्ट. इथून सुद्धा एंट्री घेणारे भरपूरच भावांनो, समजलं का. 53 रुपये आपले जातील असे. पण चला भावांनो काट्यावरती बघूया आपलं वजन किती आहे. दामादामाने 2420 किलो फक्त आपल्या गाडीचं. असं पण आता वजन थोडंसं वाढलं आहे, सगळं काय भरून ठेवलं आहे ना आपण, त्याच्यामुळे आपलं वजन वाढलं आहे. असं मला वाटते 150 की 200 किलो असेल आय थिंक. तेवढा पण नाही, कमीच आहे. बघा पावती भेटली आपल्याला 2400 किलोची. आता बॉर्डरामध्ये आपण आता आतमध्ये आलो आहे. पोचलो बघा. हा बघा, हा आहे बरोबर विरार फाटा या ब्रिजच्या खाली. आणि पुढेच आपल्याला लागला तर बरोबर वसई. ऊन म्हटला तर प्रश्नात उन्हाचा एवढा कडक ऊन लागतोय ना, आणि तरी सुद्धा आपली गाडी बघा 60च्या खाली नाही. बघा या साईडला मंदिर आहे. भाऊ वसई विरार नाला सोपारा. हा बघा, हा वसई फाटा गेला. या बघा ब्रिजच्या खालला येतात गाड्या. हा वसई फाटा आहे. म्हणजे आता ऑलमोस्ट आपण आता मुंबईमध्ये पोहोचायला आलेलो आहे भावांनो. कसा वाटते हा प्रवास बघून? किती दिवस लागले असतील मित्रांनो आपल्याला मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते परत गोव्यासाठी प्रवास करायला? मला कमेंट करून सांगा एकदा जरा. मुंबई ही आहे मुंबई दहिसरची. दहिसर मेरा गाव. हा बघा मेट्रो स्टेशन मेरा गावचा दहिसर चेकपोस्ट. आता आपण बरोबर दहिसरला आहे, म्हणजे आपण आता मुंबईमध्ये एंट्री करतोय. हा बघा, हा चेकपोस्ट आहे. म्हणजे इथे 75 रुपये चला फ्रीमध्ये झालं वाटतं आपला, फ्रीमध्ये. आणि आपल्याला एंट्री कोण देईल? शक्यच नाही. आपल्याला असं मुंबईतनंच गोव्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मी मुंबईमध्ये एंट्री केली आणि मग इथूनच आपण डायरेक्टली गोव्यात जाऊ. बरोबर ना? कसा रूट आपला, रूट कसा होता तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा की कसं जायला पाहिजे होतं गोव्याला, कुठच्या रूटनी. चला आता कष्ट करूया, कष्ट. जाम एक्सप्रेस हायवेचा आपण आनंद घेतला. आता कष्ट करायचे भावांनो. मुंबईमध्ये यायचं असेल तर कष्ट तर झालाच पाहिजे, आणि व्हॅल्यू ह्या कष्टा शब्दाला भरपूर आहे भावांनो. जरा चान्स भेटला ना तर मग मस्त की महानंदा लस्सी पिऊया. कारण इथे चान्स भेटणार नाही मला असं वाटते अंदाजे. कारण मला माझी इथली लस्सी ना एकदम फुल फेवरेट आहे. गरमीचे दिवससुद्धा चालू आहे, लस्सी नाही पियालो तर असं कधी होईल का? तर बघूया, ट्राय करूया. कारण इथे पोलीस पण आहे तेव्हा इथे साईडला, देणार नाहीत बहुतेकशी आपल्याला. भेटला आहे एखादा चान्स आलेला आहे आपल्या नशिबात. हे बघा, ह्याच्या गाडीच्या पुढे लावा थोडीशी आणि पटकन जाऊन पटकन येऊया. हे बघा इथे सुद्धा आणि इथे सुद्धा तिकडे लावा गाडी तिकडे, म्हणजे कसं टेन्शन नाही. चला इथे गाडी लावा.
5-1 मिनटासाठी. ए बघा लावली गाडी. चला चला गाडी राहून दे चालू. आपण असं जाऊन या, फक्त काच वरती करूया आणि पार्किंग लाईटला टाकूया. चला 2 घेऊया, 2 मस्तपैकी. पाय दुखा लागले यार, एवढी गाडी जर चालते तर पाय दुखणारच असा. पण चला गाडी लावली तिकडे बघा साईडला, पटकन घेऊया लगेच नाही घेऊया. 2 मँगो. असं झालं आहे, चेंज झाला ॲक्च्युली. 40 झालं दादा केल्या झटपट पटापट. किती पाणी पिणार यार थंड, आणि काय काय करणार आहे गरमीसाठी. इथे ॲक्च्युली महानंदाची पूर्ण हे आहे, मोठी मुंबईमधली सगळ्यात मोठी फॅक्टरीच म्हणा. आणि काय बोलू शकतो तुम्हाला. चावी, हां चावी तर आतमध्ये आहे. चला आतमध्ये जाऊया पाहून. चला थांबायचं नाही, पहिला काच खाली करूया. हे बघा भावानो, हे आहे मँगो लस्सी. थंड भरपूर आहे अशी. थोडीशी पिया, मन शांत झालं भावानो लस्सी पिऊन. याला बोलतात खरा महानंदा. ब्रँड इज ब्रँड, नो कॉपी. कचरा बाहेर नको टाकूया, कचरा गाडीमध्ये ठेवूया. शेवटला आपण थोडं सगळं हे करू. तेव्हा हे बघा दुसरी. होय घरी गेला बरे तब्येत वगैरे. चालेल चालेल चला. हे आपले फॅमिली मेंबर भेटले आणि आपण आता बुद्ध बघा अंधेरीला आहे. गणपती बाप्पा मोरया. जाताना सुद्धा आपण दर्शन घेतलेला सकाळ सकाळी एकदम, आणि आता येताना सुद्धा म्हणजे आपण आता फक्त फ्रेश होणार घरी आणि लगेच पटकन निघणार. कारण तिथून गेलो असतो तर खूप कंटाळा आला असता ठाण्यामार्गे. तुम्हाला माहिती आहे ना, घोडबंदर साईडला भरपूर ट्रॅफिक असतो. आता इथे सुद्धा घरी जाऊया. घरी मस्त की वॉशिंग मशीनमध्ये जरा कपडे टाकूया, कारण 2-3 दिवसाचे कपडे आहेत ना, संपूर्ण घाण आहेत. फ्रेश होऊया, जाऊन घेऊन मस्त निघूया. गाडी लावली इथे पार्किंगला. जस्ट आलो आहे बघा, हा एरिया आमचा. ही बिल्डिंग. कपडे काढूया पहिले बॅगेतले. पसारा बघा, बाटल्या बघा किती झालेत. इथे बाटल्या, इथे बाटल्या, हे बघ इथे बाटल्या. पेपर बघा. टी शर्टचा अवतार बघा कसा झाला. चला पहिला फ्रेश होऊया, जाऊन आंघोळ वगैरे करूया. कपडे पण धुवायला यायचे. चला आता आलो जस्ट घरी. वाजले किती माहिती आहे, 2:30 वाजले यार घरी येईपर्यंत. बॅग पण घेऊन आलो. मायाला बोलू नकोस तू अजिबात. मायाला बोलायचं ना अजिबात, लक्षात ठेव. अजिबात मी तुला हाक पण नाही मारणार, लक्षात ठेव. मला 10-12 दिवस झाले जाऊन तू मायाला बोलली नाही अजिबात. खायला आणलंच नाही ना मी खायला बियायला का आणणार नाही, आणि तुला तर घेणार पण नाही मी. बिटलाला पण नाही ना, दीदीला पण नाही, तुला पण नाही घेणार. हे बघा पाणी आणून दिलं पण. पहिला काम पाण्याचा धर्म. बोला नाही तरी चालेल. नकोसं वाटतं यार, गरमीमध्ये गाडी चालवायचं म्हणजे नकोसं वाटतं. तिला अजून एक पाण्याचा आण. तिला अजून एक आण ग्लास. मडक्यातलाच आण ना स्पेशल. पण माझ्या बोलू नकोस, लक्षात ठेव. 11 दिवस झाले मी बाहेर गेल्यापासून. मला तिने बाहेर तर केला, पण त्यानंतर गेल्यापासून मला ती अजिबात काय बोलली नाही. दोघी पण बोलली नाही. हे बघा लक्षात ठेव, मी तुझ्यावर बोलणार ना आता. मी आता परत चाललो आहे, थांब ना. आता आलो ना मी, चाललो परत. आता मी चाललो आहे परत गोव्याला. दोन्ही लेकींची सवय चांगली आहे. कोणी पण आला तर पहिला पाणी देतात. खूप यार खूप त्रास होतो गरमीचा, आणि आता या 5-6 दिवस तर भरपूर गरम होणार आहे.
नुसतं आंघोळ वगैरे करूया. अवतार बघा शर्टाचा, पॅन्टीचा अवतार बघा. सगळे कपडे आणले धुवायचे. हे बघा इथे कार्यक्रम चालू आहे आईचा. तुझं काय कामधंदे नाहीत का तुला? काय काम आहे ते बसून? हा काम आईचा. तुमच्या घरात पण तेच चालू असते ना सरकार का? नुसता कार्यक्रम. चला मस्त फ्रेश होऊया जरा, आंघोळ वगैरे करूया. जेवायला बसतोय, आंघोळ वगैरे झाली आता एकदम. हे बघा मॅडम बघा. चल तू बोल नको मारूचा. ही बघा ही एक आली बघा. चपाती नको काय? फोन नाही काय नाही नुसता. काय हां घरात वायफाय लागला म्हणून का तुझं चाललं सुट्ट्या बिट्ट्या पडल्या? झाली सुट्टी पडली? हा उद्यापासून पडली. आणि पप्पाला फोन बिन काय करायची पद्धती आहे की नाही? ते ना सरप्राईज गिफ्टचा प्लॅन कर. कसला सरप्राईज कसला? तुमची अॅनिव्हर्सरी होती. ओ माय गॉड माझी अॅनिव्हर्सरी. आणि तुम्ही दोघी माझा पेज फेरून टाकला. काय म्हणते बाई म्हणजे? हा हे कैटरीना कैफ माझी. माशीला लात लागते इथे असं. बघा आपलं जेवण आलेलं आहे. मसूरची आमटी माझी आवडते सगळं. ए बाबा किरकिर बंद कर ग, जेवून दे ना मला जरा. लाडात आली लाडात. जेवतो थोडासा आराम करतो. मसूरची आमटी संपली. मस्त आमटी आहे बघा मसूरची आमटी. भावानं झोप झाली पण म्हणजे आळस येते ॲक्च्युली. अजूनसुद्धा त्या उन्हाची जी जाळ आहे ना, जाळ म्हणजे आग, ते अजून शरीराला मारते. तर लवकर उठलो असतो तर मग गेलो असतो, म्हणजे निघालो असतो. पण आता वाजले किती माहिती आहे? वाजल्यात 8:05 झाले. जे झोपलो ते डायरेक्टली उठलोच 7:30ला. आता फ्रेश वगैरे झालो. आता विचार करतो निघायचा पण आता निघून फायदा नाही. अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळी आपण निघायला लागेल.